प्रेक्षक नमस्कार, मी अतुल परदेशी. आपण पाहताय आपला आवाज. खरं तर लोकसभा निवडणुका संपल्या, आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते विधानसभा निवडणुकांकडे. खरं तर विधानसभा निवडणुका जरी लढायच्या असल्या तरी त्या प्रत्येक निवडणुकीमागे पक्षाची ताकद काय, पक्ष संघटना काय, कार्यकर्त्यांचं बळ काय, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. निवडणुका लागतील तेव्हा लागतील, परंतु एक संघटना, एक पक्ष कशा पद्धतीने बांधला जातो, त्याची रचना कशी असते, हा समजून घेण्याचा खरं तर आपला आजचा प्रयत्न आहे. आज आपल्या समवेत भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शंकर जगताप आहेत. आपलं स्वागत आहे आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये. सर्वप्रथम नमस्कार. आपला आवाजचं मी मनापासून स्वागत करतो. तुम्ही इथे मला बोलवलं आणि पक्ष संघटनेच्या बाबत जी काय आज आपण चर्चा करणार आहोत त्याबद्दल तुमचं मनापासून खरोखरच स्वागत करतो. खरं तर वर्षपूर्ती झाली, 1 वर्षाचं तुमचं बोलतो तर दिवस कसे निघून गेले समजले नाही, परंतु या 1 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही संघटनेसाठी कोणत्या योजना राबवले, काय उपक्रम राबवले आणि कशा पद्धतीने पक्ष तुमचा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे? निश्चितच जेव्हा माझी निवड झाली आणि निवड झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून म्हणजे हर घर तिरंगा ही माननीय मोदीजींनी हाक दिली होती की आपण आपल्या देशाच्या प्रती आपलं एक अभिमान, स्वाभिमान जागृत राहण्यासाठी हर घर तिरंगा ही आमचा उपक्रम जो होता तो आम्ही घराघरापर्यंत तिरंगा वाटप असेल, पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे तिरंगा वाटपासाठी घराघरापर्यंत नागरिकांपर्यंत पोचले आणि नागरिकांपर्यंत तिरंगा वाटप केला, ध्वज फडकवण्याचं काम केलं. त्याबरोबर आम्ही तिरंगा रॅली पण केली, बाईक रॅली केली. त्याचबरोबर त्याच दिवशी आम्ही स्वच्छता अभियान म्हणजे हा जो मोदीजींनी 2014ला हा आपला भारत हा स्वच्छ झाला पाहिजे, स्वच्छता अभियान जे होतं ते स्वच्छता अभियानाचा उपक्रम हा वर्षभरामध्ये आम्ही दर महिना करत असतो. त्याचबरोबर मोदीजींची मन की बात असेल, मन की बातच्या निमित्तानं मोदीजी पूर्ण देशभरातून ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जे जे चांगले कलाकार आहेत, ज्या ज्या गोष्टी लोकांनी नावलौकिक मिळवले ती लोक उदाहरणच द्यायचं म्हटलं तर एखादी कला एखाद्या व्यक्तीला अवगत असेल आणि तो त्याच्यात निपुण असेल तर ती तिथपर्यंत सीमित न राहता मन की बातच्या माध्यमातून ही देशभरापर्यंत पोचवण्याचं काम हे मोदीजी करत होते. आणि ती मन की बातचा कार्यक्रम आमच्या प्रत्येक बूथवर झाला. आणि मन की बात बरोबर टिफिन बैठक जी आता आपली जुनी संस्कृती होती की आपण जुने 4 मित्र डबा पार्टी, तर ती डबा पार्टी ही आम्ही मन की बात आणि टिफिन बैठक याच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोचवण्याचा गेली वर्षभर सातत्याने प्रयत्न करत असतो. 100वी मन की बातमध्ये अख्ख्या भारतामधून सर्वात जास्त संख्या ही आमची पिंपरी चिंचवडची होती. बरं. त्याचबरोबर सरळ ॲप जे आमचं पक्षासाठी केलेलं होतं त्या सरळ ॲपमध्ये सुद्धा आम्ही लीडमध्ये होतो. पहिल्या 5मध्ये आम्ही बरेच दिवस होतो, 3मध्ये होतो. म्हणजे भारतभरातून सगळ्यात जास्त सरळ ॲपला जोडलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराचे कार्यकर्ते होते. असे विविध उपक्रम हे मोदीजींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं. मग लोकसभेसाठी घर चलो अभियान असेल, घर चलो अभियानमध्ये आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे हे प्रवासी म्हणून आम्हाला लाभले होते. त्याच्या माध्यमातून आम्ही पिंपरी कॅम्पमध्ये घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणं हे आम्ही तिथपर्यंत पोचवलेली होती. असे विविध उपक्रम असतील आणि हे झाले पक्ष संघटनेचे उपक्रम. याबरोबरच आम्ही जे काही मोदीजींनी मागील 10 वर्षामध्ये योजना आणल्या त्याच्यामध्ये विश्वकर्मा योजना असेल. विश्वकर्मा योजनेच्या बाबत तुम्हाला सांगायचं झालं तर जवळपास आम्ही 13 ते 14 हजार फॉर्म हे पिंपरी चिंचवड शहरामधनं आम्ही भरून घेतले होते. आणि त्या 13 ते 14 हजारामध्ये आज म्हणजे मागच्या 15 दिवसापूर्वी आम्हाला लिस्ट आली 10,000 हे आमचे पात्र झालेले आहेत. ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यामार्फत त्या विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत जे 12 बलुतेदार आहेत त्यांना त्या समाजाच्या लोकांना त्या उदाहरणच द्यायचं झालं तर मी लोहार आहे, तर लोहार कामाचं प्रशिक्षण मला मिळणार आहे. आणि लोहार कामाचं प्रशिक्षण मिळत असताना मला 500 रुपयाचं स्टायपेंड पण हे आम्हाला एक 25 दिवसाचं काम मला प्रशिक्षण आणि 500 रुपये त्या मिळणार आहेत. आता त्याचं प्रशिक्षण हे कात्रज येथे चालू झालेलं आहे. बरं. असे 10,000 लोकांचं जे आम्ही पक्ष संघटना म्हणून घरोघरी जाऊन प्रत्येक लोकांचे फॉर्म भरून घेतले होते त्याची ती एक प्रचिती होती.
पंतप्रधान आवास योजनेचा असेल, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जवळपास 15 ते 16 हजार घरं ही आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल आणि PMRDA असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना घरं पण मिळालेली आहेत. स्वनिधीचा एक मोठा उपक्रम आम्ही इथे राबवलेला होता. स्वनिधीच्या माध्यमातून जवळपास 35 ते 40 हजार तरुणांना जे फुटपाथवर उद्योगधंदे करतात त्यांना 10,000 रुपयापासून तर 1 लाखापर्यंतचा निधी मिळवून देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ह्या वर्षभराच्या कार्यकालामध्ये केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना वर्षपूर्तीच्या निमित्तानं आम्हाला खूप सार्थ अभिमान वाटतो की पक्ष संघटनेबरोबर आम्ही लोकांच्याही कामाला आलो. जे पक्षाचं आमचं ब्रीथ आहे अंत्योदय, शेवटच्या घटकापर्यंत पोचणं, ते पोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ज्येष्ठ आणि तरुण आत्ताची जी पिढी आहे ते आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे एकत्र करताना काही कसरत झाली का, म्हणजे काही अडचणींना सामोरे जावं लागलं का? निश्चितच नवीन जबाबदारी होती त्यामुळे थोडी अडचण आली, परंतु जे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, मग त्यात सदाशिवजी खाडे असतील, नामदेवजी डाके असतील, राजू दुर्गे असतील किंवा महेशदादा लांडगे असतील, उमाताई खापरे असतील, ह्या लोकांनी मला खूप सांभाळून घेतलं. मी पक्ष संघटना चालू केली नवीन असल्यामुळे मग पक्षाचे ध्येय धोरणं काय आहेत, पक्षाची संघटना कशी आहे, रचना कशी आहे, पक्षामध्ये पक्षाची रचना कशी करायची असते, ह्या सगळ्या गोष्टी ह्या मला त्यांनी वेळोवेळी जिथे जिथे मला मदत लागली तिथे तिथे ते माझ्या पाठीमागे, मग अमरजी साबळे असतील, खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आज जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहर जिल्हा म्हणून 2 लोकसभा येतात, 3 विधानसभा आहे आणि 2 लोकसभा आणि 3 विधानसभा मिळून जवळपास आमची 140 जणांची जिल्ह्याची कार्यकारिणी आहे. 8 मंडळ आहेत आमचे. 8 मंडळाला मिळून जवळपास 480 त्या मंडळाचे पदाधिकारी आहेत. आणि हे सगळं होत असताना जवळपास 1442 हे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा म्हणून बूथ आहेत आणि 1442 बूथ बरोबर आमचे 438 हे सुपर वॉरियर आहेत. आणि ही एवढी मजबूत संघटना आम्ही ही पुढे घेऊन चाललेलो आहोत. आणि नुसते सक्षम नाही आहे तर बूथ रचना अशी आहे आमची की पूर्णच्या पूर्ण की तिथे बूथ प्रमुख असेल, त्यांची बूथची कमिटी असेल, ही पूर्णच्या पूर्ण म्हणजे पेज प्रमुख असेल, ही पूर्णच्या पूर्ण ही आमची तयार झालेली आहे. भारतीय जनता पार्टी आणि संघ एक समीकरण आहे. जे ज्येष्ठ आहेत त्यांना संघ काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण आत्ताचे जे युवक कार्यकर्ते आहेत त्यांना संघाबद्दलची माहिती व्हायला थोडा वेळ जातो. आपण काही गोष्टी पाहतो, परंतु मागच्या 10 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या योजना राबवल्या त्या तुम्ही मागच्या 1 वर्षामध्ये कशा पद्धतीने तुमच्या या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोहोचवल्यात, काय सांगाल? प्रथमतः मी सांगेल, संघ ही एक विचारधारा आहे. संघ हे एक राष्ट्रप्रेम आणि राष्ट्र निर्मितीचं एक आपण म्हणू ना फॅक्टरी, कंपनी, ती कंपनी आहे. राष्ट्र निर्मिती करण्याची ती कंपनी आहे. आणि निश्चितच त्यांचा हातभार, त्यांचा आधार, त्यांची आम्हाला नियमितपणे साथ असते. आम्ही कुठे चुकलो तर निश्चितच आमच्या पाठीशी ते खंबीरपणे बऱ्याचशा गोष्टीला उभे पण असतात आणि कुठे चुकलो तर आमचं कानही धरतात. त्याच्यामुळे संघ हे एक आमच्या म्हणजे फॅमिली वडिलांसारखे आहेत, वरिष्ठ आहेत. आणि ते त्यांचं जे विचार आहे, त्यांचे जे राष्ट्रप्रेम आहे, तेच राष्ट्रप्रेम विचार आम्ही हे पक्षाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो. आम्ही पक्ष म्हटलं की नुसतं पक्ष संघटना किंवा बांधणी हे काम नसतं. पक्षाचं कामच हे असतं. पक्षांच्या कार्यकर्त्याचं मूळ हेतूच तो असतो. मूळ कामच काय असतं तर जे काही आपल्या सत्तेत लोक आहेत, केंद्रात सत्ता असेल, राज्यात सत्ता असेल किंवा तुमच्या लोकल बॉडीला जी सत्ता असेल, तर ती जे आपले लोकभिमुख जे डिसिजन घेतात, जे निर्णय घेतात, ते निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही पक्ष कार्यकर्त्याची असते. आणि मला तर सार्थ अभिमान पिंपरी चिंचवडमधल्या सर्व पक्ष कार्यकर्त्यांचा वाटतो की कुठली स्कीम असू द्या, मग आम्ही पक्ष संघटना म्हणून तुम्हाला उदाहरणच द्यायचं म्हटलं तर पक्ष संघटनेमध्ये सरळ ॲप आणि नमो ॲप हे 2 ॲप आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्यांना डाउनलोड करायला लावलं होतं आणि प्रत्येकाला टार्गेट दिलं होतं. तर मला सांगायला अभिमान वाटतो की पिंपरी चिंचवडचा नंबर हा अव्वल राहिलेला आहे अख्ख्या भारतामध्ये, सरळ ॲपमध्ये सुद्धा आणि नमो ॲपमध्ये सुद्धा. ते सरळ ॲप आणि नमो ॲप काय होतं तर सरळ ॲप हा पक्ष संघटनेसाठी होता, नमो ॲप हा
जे केंद्रातल्या ज्या केंद्रातले जे ध्येय धोरणं होत्या, योजना होत्या, त्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे नमो ॲपद्वारे होतं. हा अनुभव आम्हाला आणि हा आनंद एक पक्ष कार्यकर्ता म्हणून मला खूप आनंदाचा देऊन जातो की आपण केलेल्या कामाचं चीज झालं, पावती मिळालेली आहे. मग विश्वकर्मा योजनासारख्या योजना असतील, स्वनिधीसारख्या असतील. स्वनिधीचं जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 30 ते 35 हजार लोकांना आपण स्वनिधीच्या मार्फत 10,000 रुपये असतील, 20,000 असतील, 50,000 अशा टप्प्याटप्प्याने आपण आवास योजना असेल, पंतप्रधान आवास योजना आहेत, उज्ज्वला गॅस योजना असेल, अशा अनेक योजना ह्या वर्षभराच्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आम्ही काम केलेलं आहे. वॉर रूम असेल, कार्यकर्त्यांचा संच असेल, सोशल मीडिया असेल, हे सगळं हाताळणं म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे खूप काय म्हणतो आपण त्याला एका चांगल्या पद्धतीने सगळं नियोजन केलं जातं. एक पत्रकार म्हणून आम्ही जेव्हा पाहतो राज्याचा जर का विचार जर का आम्ही पत्रकारांनी केला तर तुमच्याकडे तसं अध्यक्षपदाचं कुठली खूप मोठं पाठबळ नव्हतं किंवा अनुभव नव्हता. परंतु राज्यातला जर विचार केला तर तुमचं काम हे इतर जिल्हाध्यक्ष, इतर शहराध्यक्ष यांना एक रोल मॉडेल ठरेल अशा पद्धतीनं राहिलेलं आहे. हे कसं सगळं तुम्ही हस्तगत केलं, कसं मिळवलं, काय शक्ती होती या पाठीमागे? निश्चितच काय होतं, रोल मॉडेल किंवा असं नव्हे तर सगळेच शहराध्यक्ष हे ताकदीचे होते आणि त्याप्रमाणे आत्ता ज्या पद्धतीने मोदीजींचे 10 वर्षाचा सत्यकाल झाला त्या कार्यकाळामध्ये खूप संख्या ही कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पार्टीकडे जोडली गेली आणि त्याच्यामध्ये क्वालिटीचे सगळे कार्यकर्ते जोडले गेले. मग तुम्ही आत्ता एक सोशल मीडियाचं उदाहरण घेतलं तर नुसतं सोशल मीडियाचं नव्हे तर आमच्याकडे जवळपास 27 प्रकोष्ठ आहे. 27 प्रकोष्ठचं पूर्ण 27च्या 27 प्रकोष्ठची रचना आमची तयार आहे. मग तुमचं राजस्थान प्रकोष्ठ असेल, कामगार आघाडीचा असेल, त्याच्यानंतर साऊथ इंडियन असेल, त्याच्यानंतर तुमचं शेतकरीचा असेल, त्यानंतर आम्ही आता नवीन 2 प्रकोष्ठ आम्ही पिंपरी चिंचवड जिल्हा शहरासाठी चालू केलेलं आहे. ते वकील म्हणजे वकिलांचं जे प्रकोष्ठ होतं तर ते सगळ्यात मोठी कार्यकारिणी आमची वकिलांची आहे. त्याबद्दल बरोबर CAचं पण, चार्टर्ड अकाउंटचं पण अशा पद्धतीचे प्रकोष्ठ आम्हाला जॉईन झालेत आणि हे जॉईन झाल्यामुळे आमची निश्चितच ताकद वाढली आणि ताकद वाढल्यामुळे जरी मला अनुभव नसला तरी त्या क्षेत्रातले अनुभवी लोक मला साथीला सोबत आल्यामुळे आणि पक्ष संघटनेतली जे जुने लोक होती, जुने जे गेली 40-40, 50-50 वर्ष पक्ष संघटनेमध्ये काम करतात ते भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्याच्यामुळे मी ही वर्षपूर्ती चांगल्या प्रकारे करू शकलो. खरं तर आपण जर पाहिलं तर स्वर्गीय लक्ष्मण भाऊ यांचं या पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीच्या विकासामध्ये खूप सिंहाचा वाटा राहिलेला आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे. ओघाने हा प्रश्न समोर येतोय कारण भाऊंच्या प्रश्नाच्या उत्तराशिवाय ही मुलाखत पूर्ण होऊ शकणार नाही. खरं तर भाऊंनी या शहराला अनेक महापौर दिले, अनेक स्थायी समिती दिली. भोसरीचा जर का आपण विचार केला, गावकी आणि भावकीचं राजकारण येतं. पिंपरीचा विचार केला थोडं वेगळं राजकारण, पण चिंचवड याच्याकडे जर आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये ITNs मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ह्या सगळ्यांना ITNsला सोबत घेऊन या शहराच्या जडणघडणीमध्ये एका वेगळ्या उंचीचं हे शहर नेण्यासाठी भविष्याचं तुमचं ध्येय धोरण काय असणार आहे? निश्चितच आज भारतीय जनता पार्टी जर आपण पाहिलं तर सबका साथ सबका विकास हे जे भारतीय जनता पार्टीचं ब्रीद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर भारतीय जनता पार्टी हे अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करत असतं. मग भारतीय जनता पार्टीची स्थापना जेव्हा झाली तेव्हापासून तर आत्तापर्यंत मग त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते होते, स्वर्गीय वाजपेयी साहेब असतील, लालकृष्ण अडवाणीजी असतील, गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, प्रमोद महाजनजी असतील, असे अनेक नावं आहेत की ह्या सगळ्यांचं उद्देश काय होता तर अंत्योदय. आणि अंत्योदयाबरोबर आज जे आपल्या भागामध्ये जो बदल झालेला आहे, जर तुम्ही पिंपरी चिंचवडची लोकसंख्या पाहिली तर स्थापना झाली त्यावेळेस लोकसंख्या काय होती, 7-8 लाख लोकसंख्या होती. आज ती 30-35 लाखावर गेलेली आहे. हे जे शहरीकरणाचा बदल आहे तर शहरीकरणाचा जो होणारा बदल आहे त्याच्याबरोबर पिंपरी चिंचवड आणि भोसरी हे असे तिन्ही भाग तुम्ही पाहिले तर तिन्ही भागामध्ये शहरीकरणाचा हा वेग खूप मोठा आहे. आणि तुम्ही जे म्हटलात की भोसरीमध्ये काही प्रमाणात गावकी भावकी
हे 2014-19पर्यंत होतं, पण आता नाही आहे. आता तिथेही कॉस्मो लोक आलेले आहेत. म्हणजे पूर्ण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड हा मिनी इंडिया आहे आणि हा मिनी इंडिया होत असताना बाहेरनं येणाऱ्या नागरिकांचं त्यांचं संरक्षण असेल, त्यांचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्यांना चांगल्या पद्धतीचे रस्ते असतील, चांगल्या प्रकारच्या सगळ्या सुखसोयी असतील, अशा सगळ्या गोष्टी पाहण्याची जबाबदारी एक भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे लोक खालनं वरपर्यंत फीडिंग करत असतो की आमची लोकसंख्या वाढली, आम्हाला पाण्याची गरज आहे, लोकसंख्या वाढली, ट्रॅफिक वाढलं आहे. आज आपण पाहिलं तर काही अनुचित प्रकार घडतात, त्या प्रकाराला आळा कसा घालायचा, ह्या अशा अनेक गोष्टी असतात की त्याच्यावर आम्ही काम करत असतो. 100% कुठलेही प्रश्न सुटले जात नाही. म्हणजे 100 प्रश्न असतील तर 100 सुटले जात नाही, पण त्यातले जास्तीत जास्त सोडवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणून आम्ही सगळे लोक करत असतो. भारतीय जनता पार्टीचे तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहात, एक मोठी जबाबदारी तुमच्याकडे आहे आणि जेव्हापासून तुमच्याकडे ही जबाबदारी आलेली आहे तुमचा ग्राफ हा वाढता राहिलेला आहे. हे या अनुषंगाने म्हणतो की आपण पोटनिवडणूकही पाहिली, यानंतर झालेली लोकसभा निवडणूकही पाहिली की ज्या पद्धतीने बारणेंचा विजय झाला आप्पांचा. आणि आज आपण जर या शहराचा विचार केला तर असणाऱ्या 3 विधानसभा, भोसरी विधानसभा, पिंपरी आणि चिंचवड, 2 आमदार तुमचे आहेत. आगामी काळामध्येही कशा पद्धतीने कार्यकर्त्यांचं जाळं विणलं जाईल आणि या संपूर्ण योजनांचा लाभ हा मतदारापर्यंत जाईल, यासाठी तुमचं भविष्यातलं प्लॅनिंग काय असणार आहे? निश्चितच ज्या पद्धतीने आज आपण पाहिलं की पूर्ण महाराष्ट्राभर जी काही भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुतीला जे पोषक वातावरण नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर पिंपरी चिंचवड जिल्ह्याचं जर तुम्ही रिझल्ट पाहिला, भोसरी मतदारसंघामधून जवळपास 9,000चं लीड आहे. पिंपरी विधानसभेमधून आमच्या महायुतीच्या उमेदवाराला 16,000चं लीड आहे. चिंचवड विधानसभेमधून जवळपास 74,665 मताचं लीड आहे. हे केवळ शक्य झालं तर ते आमच्या संघटनेमुळे शक्य झालं. आमचा कार्यकर्ता तळागाळापर्यंत पोचलेला आहे आणि मोदीजींनी जे 10 वर्ष केलेली कामं आहेत, ती कामं, विकासाची कामं आम्ही लोकांपर्यंत पोचवली आणि त्याचाच एक रिझल्ट म्हणून आमचं पूर्ण महाराष्ट्रभर वेगळं वातावरण असताना आम्ही आमच्या पिंपरी चिंचवड जिल्ह्यामध्ये हे आम्ही आमच्या महायुतीच्या उमेदवाराला आम्ही इथे लीड देऊ शकलो. आणि तेच संघटना, तीच रचना या पुढील आम्ही विधानसभेला पण घेऊन चाललेलो आहोत. किंबहुना ज्या गोष्टी आम्ही पक्षाच्या बाबत काही असतील की आमचा 400 पारचा नारा, त्याला फेक नेरेटिव्ह त्याच्या विरोधात सेट केलं गेलं, संविधान बदललं जाणार आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्यावरही आता आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे. ज्या गोष्टींचा आम्हाला जिथे आम्हाला नुकसान झालेलं आहे, ज्या गोष्टींचं नुकसान झाले त्या गोष्टींवरही आम्ही अभ्यास केला, आमच्या चिंतन बैठकी झाल्या, त्याच्यावर उहापोह झाला, त्याच्यावर आम्ही कार्यही चालू केलं. आणि त्या दृष्टीने आता येणाऱ्या राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, जसे की आता सगळीकडे एकदम महाराष्ट्रामध्ये पॉप्युलर होत चाललेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, या माझ्या लाडकी बहिणीच्या योजनेच्या अंतर्गत भोसरी विधानसभेमधून जवळपास 75,000 फॉर्म भरले. पिंपरी विधानसभेतून जवळपास एक 37-38,000 फॉर्म भरले आणि सेम चिंचवड विधानसभेमधून जवळपास 82,000 फॉर्म भरले. बरं. आणि त्याच्यामधल्या पात्र महिलाही आमच्या भगिनी झालेल्या आहेत, 80% पात्र झालेले आहेत. मग ह्याच्यानंतर अन्नपूर्णा योजना असेल, या अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आमच्या महिलेला, भगिनीला 3 गॅस हे 3 सिलेंडर हे वर्षाला फ्री मिळणार आहेत. थेट अकाउंटला पैसे येणार आहेत. त्याच्याबरोबर आमची लखपती दिदी, आता लखपती दिदीचा एवढा कार्यक्रम पॉप्युलर आहे की तो कार्यक्रमाचं सर्टिफिकेट, त्या कार्यक्रमाचं महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये माननीय पंतप्रधान येऊन त्या कार्यक्रमाचं नियोजन करणार आहेत. म्हणजे ज्या लखपती दिदी झालेल्या आहेत त्या आमच्या भगिनींना, मुलींना, त्यांना आम्ही ते सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्यांच्या अकाउंटला ते पैसे जमा होणार आहेत. अशा ज्या योजना आहेत, ह्या योजना आम्ही आता लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या पुढील काळात आमच्या संघटनेचं असणार आहे. आणि त्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून संघटना मजबूतीकरण असेल आणि पक्ष मजबूतीकरण असेल आणि ज्या राष्ट्रहिताच्या आणि राज्यहिताच्या ज्या योजना आहेत, त्या सगळ्या योजना ह्या आम्ही
लोकांपर्यंत पोहोचवण्याचं संघटनेच्या मार्फत आम्ही येणाऱ्या पुढील काळामध्ये काम करणार आहोत. खरं तर एक प्रश्न असा घेतोय की मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलंय की एका पक्षाचे 2 पक्ष झाले, पक्ष फुटी झाल्यात, शिवसेनेचे 2 पक्ष झाले, राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाले, पण भारतीय जनता पार्टी जागेवरती आहे. निवडणुकीच्या तोंडावरती इनकमिंग आउटगोईंग हे सुरूच असतं. आज आपण पाहतोय की अनेक लोक म्हणजे राष्ट्रवादीतच जात आहेत आणि शिवसेनेत जात आहेत, पण काही गळती आपल्याकडेही जर झाली तर ते डॅमेज कंट्रोल किंवा आपल्याकडे इन्कमिंगची संख्या, तुमचं काही ध्येय धरून पुढच्या काळामध्ये कोणी मोठा एखादा महापौर, माजी नगरसेवक काही मोठ्या प्रमाणात ताकदीत आपल्याकडे येणार आहे का? 100% येणार आहे. आणि आत्ताची जे काही आहेत की प्रत्येकाचे ते वैयक्तिक प्रश्न आहेत, त्याच्याबद्दल मी भाष्य करणार नाही आत्ता. पण निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी खूप नगरसेवक, खूप माजी महापौर हे आत्ता आमच्याकडे मागणी करत आहेत आणि आमच्याकडे आत्ता त्यांचा म्हणजे खूप लोक आमच्याकडे यायला इच्छुक आहेत. पण आम्ही आत्ता विधानसभेच्या तोंडावर, कारण ह्या सगळ्या लोकांना नगरसेवक, उद्याचे महापौर, उद्याचं स्टँडिंग चेअरमन ह्या पदांसाठी किंवा महापालिकेच्या या रचनेसाठी किंवा महापालिकेच्या या कार्यक्षेत्रासाठी त्यांना भारतीय जनता पार्टीकडे यायचं आहे. आणि नुसतंच कुठल्या पक्षातून नव्हे तर नवीन उदयमुख नेतृत्व पण आहेत की जे स्वतःची ताकद तिथं निर्माण केलेली आहे त्या नेतृत्वाने. असेही नेतृत्व खूप आहेत की जे आमच्याकडे आता इच्छुक आहेत येण्यासाठी. खरं तर तो प्रश्न यासाठी आला की तुमचं राजकारण, समाजकारण सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहे. किंगमेकरच्या भूमिकेत तुम्ही आजपर्यंत राहिलेला आहात. मग भाऊंची विधानसभा असेल, वहिनींची विधानसभा असेल, खूप जवळून तुम्ही सगळ्या गोष्टी काम केलेलं आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आपल्या पक्षात गळती नव्हतं, समोरच्या पक्षातलं कसं आपल्याकडे घेता येईल, इन्कमिंग भरपूर असेल पण चालून घेणारे तुम्ही आहात. खरं तर मला दुसऱ्या मुद्द्यावरती यायचं आहे की ज्या पद्धतीने राम मंदिरचा मुद्दा असेल, ज्या पद्धतीने कलम 370चा हिंदुत्वाच्या याच्यावरचा हा मुद्दा असेल, आणि आपली पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी आहे. खरंच हिंदुत्व, राम मंदिर की औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड, युवकांसाठी भविष्यातलं भारतीय जनता पार्टीचं विजन काय असेल? चांगला प्रश्न आहे हा. की आपण एक पाहिलं तर एक आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक म्हण आहे पहा की संस्कार टिकले की संस्कृती टिकते, संस्कृती टिकली तर राष्ट्र टिकतं आणि राष्ट्र टिकलं तर धर्म टिकतो. आणि हे राष्ट्र टिकवण्याचं काम, धर्म टिकवण्याचं जे लोक करतात, मी कुठल्याही धर्माबद्दल बोलत नाही, कुठल्याही एका पर्टिक्युलर धर्माबद्दल बोलत नाही, जे लोक संस्कृती टिकून आहेत, जी आपली हिंदू संस्कृती आहे, जी आपल्या भारतीय संस्कृती आहे, ती भारतीय संस्कृती जी लोक टिकवतात त्या लोकांचा हा जो चांगला उद्देश आहे त्याच्यामध्ये राम मंदिर आहे. राम मंदिर हे कुठल्या एका धर्माचे किंवा जातीचे नव्हते. रामराज्य म्हणजे काय होतं की सर्वजण सुखी असले पाहिजे, सगळीकडं शांतता असली पाहिजे. त्या उदात्त हेतूनच राम मंदिराची पुनर्निर्मिती झाली. आणि पुनर्निर्मिती करत असताना आपण जर पाहिलं तर तो फार मोठा इश्यू होता. तो इश्यू एकदम शांत होऊन, कारण एवढा मोठा इश्यू असताना पण एवढ्या शांततेत राम मंदिर तिथं उभे राहिलं. तर निश्चितच सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन राम मंदिराची निर्मिती झालेली आहे. तर निश्चितच राम हे सर्व समाजाचे आहेत, सर्व धर्माचे आहेत, सर्व जातीपंथाच्या लोकांना, त्याच्याबद्दल दुमतच नाही आहे. आणि राहिला 370 कलमचा, तर एक देश, एक प्रधान आणि एक संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलेलं होतं. म्हणूनच आपल्या राज्यघटनेचे निर्मिते तर त्यांनी ज्या पद्धतीने म्हटले होते, तर 2 ठिकाणी 2 संविधान कसं काय होऊ शकतं की आपण एक भारतीय नागरिक म्हणतो, काश्मीरमधला पण आपण जर जम्मू आणि काश्मीरमधला तो म्हणतोय मीही भारतीय नागरिक आहे, पुण्यातलाही म्हणतो मीही भारतीय नागरिक आहे, तर दोघांना पण एकच संविधान असलं पाहिजे. तर ते महत्त्वाचं काम 370 कलम हटवायचं जे मोदीजींनी आणि मोदी सरकारने केलं, त्याबद्दल खरोखरच त्यांचं मनापासून कौतुक करतो. आज जर पाहिलं तर तिथं शांतता आणि अमन चालू झालेलं आहे. आणि आज आपण पाहिलं, आत्ताच आपला स्वातंत्र्य दिन झाला, लाल चौकामध्ये जो ध्वजारोहण झाला, ध्वज फडकला गेला, या पूर्वीच्या काळात होत होतं का? बरोबर. अशा पद्धतीने ज्या हर घर तिरंगा सुद्धा, हर घर तिरंगा तर हे मोदीजींनी 2014 पासून चालूच केलेलं होतं. पण आत्ताचं जे आहे तिथे आज आपण काश्मीरला एकदम बिंदासपणे, पूर्वी जे आपल्याला फिरायला जायचं म्हणायचं की जे जगाचं नंदनवन तिथे आहे,
आपण स्वित्झर्लंडला जातो, इतर परदेशात जातो, त्याच्यापेक्षा आपल्या जम्मू काश्मीरमध्ये जा, काश्मीर खोऱ्यामध्ये गेलात तर आपल्याला तिथे नंदनवन दिसेल. हे नंदनवन पाहण्याची जी संधी प्रत्येक नागरिकांना आणि जगातील सगळ्या लोकांना निर्माण करून दिली ती 370 कलमामुळे दिली. निश्चितच त्याचं स्वागत आहे आणि त्याच्यामुळे तिथे रोजगार निर्मिती झाली, तयार झाली, मोठ्या रस्ते झाले, इन्फ्रास्ट्रक्चर चालू झालं. आज त्या पद्धतीने तिथं जे जम्मू काश्मीरमध्ये काम झालं आहे तर निश्चितच हे स्वागतार्थ आहे आणि अशाच पद्धतीचं अमन स्वातंत्र्य तिथं यापुढेही टिकून राहू. एक माजी नगरसेवक तर जिल्ह्याचा अध्यक्ष असा शंकर जगताप तुमचा प्रवास आम्ही पाहत आलेलो आहे आणि पाहतोय. खरं तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत प्रश्न विचारायचं कारण तेच होतं की प्रगल्भ राजकारणी तुम्ही आता झालेला आहात. कुठल्याही प्रश्नाला तुम्ही थेट उत्तर देणार आहात आणि तेच आम्हाला प्रेक्षकांसाठी घ्यायचं होतं. खरं तर मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की या पिंपरी चिंचवड शहराला भारतीय जनता पार्टीने भरभरून दिलेलं आहे. त्याचं एक प्रमुख कारण असं सांगतो की जे आता विधान परिषद निवडणूक झाली यामध्ये अमित गोरखेंना विधान परिषद आमदारपदी निवड झाली, उमाताई खापरे विधान परिषद आमदार झाले, माजी खासदार अमर साबळे झालेत आणि आज महायुतीकडे तिन्ही आमदार तुमच्याकडे आहेत. भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका कशा पद्धतीने तुम्ही पाहताय, जिल्ह्याचं नेतृत्व तुम्ही करताय, काय वाटतंय की पक्षाला या तुम्ही केलेल्या सगळ्या कामांचा कसा फायदा होईल? निश्चितच जेव्हा जेव्हा म्हणजे उमाताई खापरे असतील आमच्या मार्गदर्शिका किंवा अमितजी गोरखे असेल ह्यांची निवड झाली त्यावेळेस आम्ही एक भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून नव्हे तर पिंपरी चिंचवडकर म्हणून मी पक्षाचे आभार मानलेले आहेत, पक्ष संघटनेचे पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेले आहेत की पिंपरी चिंचवडला कधी नव्हे तर एवढं नेतृत्व त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. मग त्याच्या अगोदरचं तुम्हाला सांगतो, मग सदाशिवजी खाडे असतील त्यांना नवनिर्माण प्राधिकरणाचं अध्यक्ष केलं होतं, आमचे सचिनजी पटवर्धन असतील ह्यांना राज्यमंत्र्याच्या दर्जाचं एक महामंडळ दिलं होतं, अमितजी गोरखे यांना त्याच्या अगोदर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष केलेलं होतं आणि आत्ता नवीनच जे आमचे मित्र सहकारी अनुपजी मोरे ह्यांनाही युवा मोर्चाचं महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष दिलं. तर निश्चितच पिंपरी चिंचवडमध्ये एक पोटेन्शियल आहे, एक बौद्धिक लोक आहेत, सचोटीचे आणि काम करणारे आणि तळागाळापर्यंत पोचणारी लोक आहेत. निश्चितच याचा फायदा येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला होणार आहे. आज जे आमचे महायुतीचे तिन्ही आमदार आहेत अशाच पद्धतीने भरघोस मताने येणाऱ्या विधानसभेमध्ये आमच्या महायुतीचे तिन्ही उमेदवार असणार आहेत. तिन्ही आमदार हे निवडून येणारे आहेत. उमेदवार तर असतीलच आणि निवडून पण येतील आमचे. खरं तर तुमच्या अध्यक्षपदाला 1 वर्ष पूर्ण झालं आहे, ज्याला आपण वर्षपूर्ती म्हणतोय. त्या अर्थाने खरं तर आपण ही तुमची मुलाखत घेतोय त्याला अनुसरूनच. पण एक राजकीय पक्ष जोपर्यंत होणार नाही, प्रश्न होणार नाही, तोपर्यंत मुलाखत संपणार नाही. ज्या प्रेक्षकांचं आणि राजकीय जाणकारांचं लक्ष लागलेलं आहे चिंचवड विधानसभाकडे, खरं तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप निवडणूक लढतील का असा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. काय वाटते, कारण वहिनी त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत? निश्चितच हा प्रश्न सर्वांना नेहमीच सतावत असतो. मी मागच्याही TV चॅनलला ज्यांनी बाईट्स घेतल्या त्यांनाही सांगितलं, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टी जे काही सांगेल ते काम करणं हे प्रत्येक पार्टीतल्या कार्यकर्त्याचं काम असतं. आणि एवढं मी निश्चितच सांगेल की मी एक शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून, पिंपरी चिंचवड जिल्हा शहर अध्यक्ष या नात्याने मी एवढंच तुम्हाला सांगेल की पिंपरी चिंचवड आणि भोसरी ह्या तिन्ही विधानसभेमधून हे महायुतीचेच आमदार असतील. त्यात शंकर जगताप असतील का? ते पक्षश्रेष्ठीचं काम आहे, ते माझं काम नाही आहे. पक्षश्रेष्ठी जे उमेदवार तिन्ही ठिकाणी देतील त्या आत्ता लोकसभेला ज्या पद्धतीने आमच्या पक्ष संघटनेने काम केलं, प्रत्येक कार्यकर्त्यांनी बूथ प्रमुखांनी काम केलं, त्याच पद्धतीने येणाऱ्या विधानसभेला आम्ही सामोरं जाणार आहोत. आणि प्रत्येक ठिकाणी भोसरी विधानसभा असेल, पिंपरी असेल आणि चिंचवड असेल, या तिन्ही ठिकाणी पक्ष संघटना आणि महायुतीचे जे काही आमचे नेते आहेत ते जे निर्णय देतील तो निर्णय आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मान्य असणार. आणि एवढं तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की येणाऱ्या सत्तेमध्ये म्हणजे महायुतीचे जे मुख्यमंत्री होणार आहेत त्या मुख्यमंत्र्यांमध्ये आमचे 3 आमदार हे हातवरती काढणारे असणार आहे. खरं तर तुमच्याकडे जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. तुम्हाला ज्या वेळेला ही गोष्ट समजली की तुमच्याकडे ही जबाबदारी येते किंवा आली आहे, तुमच्या भावना काय होत्या, काय वाटलं तुम्हाला? निश्चितच खूप आनंदाचा क्षण होता माझ्या वैयक्तिक जीवनासाठी. आणि त्यावेळेस मला सर्वप्रथम
माझे पक्षश्रेष्ठी की जे मनापासून मी त्यांचं आभार मानतो. मग आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, JPG नड्डा साहेब असतील, आपल्या देशाचे आणि सर्वांचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, अमितजी शाह असतील, आपल्या महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, किंवा आपल्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, त्याचबरोबर आमचे गिरीश भाऊ महाजन असतील, या सर्व नेत्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी ठेवलेल्या विश्वासामुळे मला हे अध्यक्षपद मिळालं. आणि अध्यक्षपद मिळाल्याचा आनंद ह्याचं सगळं श्रेय हे त्यांना जातं. आणि त्यांनी जो विश्वास ठेवला माझ्यावर, त्या विश्वासाला निश्चितच मी सार्थपणे काम करेल, सार्थ त्याचा तुम्हाला अनुभव येईल. आणि पक्षाचे जे काही ध्येय धोरणं आहेत ते शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचा मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेल, असंच त्यावेळेस मी त्यांना फोन करून आणि प्रत्यक्ष भेटीमध्ये त्यांना मी सांगितलेलं. तर प्रेक्षको, हे होते शंकर जगताप, जे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष, ज्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीने जबाबदारी दिली मागच्या 1 वर्षापासून या शहराच्या संपूर्ण विकासासाठी असेल किंवा पक्षाच्या जडणघडणीसाठी असेल, त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. आपला आवाजचा खरं तर हाच प्रयत्न आहे की या शहरामध्ये जे शहर अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाप्रतीचं विजन काय आहे. शेवटी निवडणुकीचा भाग आहे, कोण लढणार आहे, कोणाचे आमदार येतील नाही येतील हा नंतरचा भाग, परंतु शहर अध्यक्ष म्हटल्यानंतर त्यांची एक संघटना असते, कार्यकर्त्यांचं एक जाळं असतं, ते कशा पद्धतीने विरलं जातंय, त्याचा फायदा त्यांच्या पक्ष संघटनेला कसा होतोय हे देखील जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असतो. आज ज्या पद्धतीने शंकर जगताप यांनी आपल्याला वेळ दिला, त्या पद्धतीने पुढच्या पक्षाचे काही शहर अध्यक्ष असतील त्यांनाही आपण आपल्या या स्टुडिओमध्ये बोलवणार आहोत. त्यांचंही त्यांच्या पक्षाप्रती काय विजन आहे ते जाणून घेणार आहोत. खरं तर शंकर शेठ, आपण आम्हाला वेळात वेळ करून वेळ दिला, आपला बहुमूल्य वेळ दिला आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही केलं 1 वर्षाचं जे तुमची वर्षपूर्ती होती ते जे काही तुम्ही मांडलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आभार.